आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेश उत्सवामध्ये राजकीय पक्षांची सक्रियता जी आहे ती जास्त वाढलेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून जनसंपर्क करताना दिसत आहेत. भेटीगाठी केल्या जात आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो. मी सध्या आहे पश्चिम नागपूर परिसरामध्ये आणि भाजपच्या ओबीसी सेलचे नेते नरेश बर्डे जे आहे ते इथनं इच्छुक आहे आणि जनसंपर्क जो आहे तो गणेश उत्सव मंडळांना भेटी देऊन त्यांचा जनसंपर्क जो आहे तो सुरू आहे. बर्डेजी, TV9मध्ये खूप खूप स्वागत. कशा प्रकारे तुम्ही जनसंपर्क करताय, आता काय? मागील श्रावण महिन्यापासनं जो मुंडणारे उपक्रम राबवला जात आहे त्या ठिकाणी आम्ही भेटीगाठी देणे चालू आहेत आणि कालच परवापासून गणपतीची स्थापना झाली आणि प्रत्येक दिवशी आम्ही 10 गणपतीच्या आरत्या ला संपर्कात जातो आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे संघटनेमध्ये काम करणारे बूथ प्रमुख आहे त्यांच्या घरी गणपती बसलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही रोज 2-3 ठिकाणी आमचं भेटी देणे चालू आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपकडून तुम्ही इच्छुक आहेत, त्याची ही तयारी असं म्हणायला हरकत नाही? मागील सातत्याने मी 5 वर्षापासून या पश्चिम नागपुरामध्ये सामाजिक कामे करत आहे. जसे करोना काळामध्ये मी अक्षरशः या पश्चिम नागपुरातील सगळ्या जनतेच्या लोकांना करोना काळामध्ये वस्तू वाटप करण्याचं काम असो, नंतर गुणवंत विद्याचा सत्कार असो, त्यानंतर असे सामाजिक कार्यक्रम मी सातत्याने राबवित आहे. आणि आजसुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या शुभचिंतक लोकांची इच्छा आहे की नरेश भाऊ तुम्ही यावेळेस पश्चिम नागपुरामध्ये नेतृत्व करावं. त्यामुळे मी सरळ पार्टी जो निर्णय देईल मला तो निर्णय मान्य करून मी माझी निवडणूक लढण्याची इच्छा आहे. गणपती मंडळांना भेटी देऊन तयारी कशी करताय, म्हणजे दोन्ही उद्देश साध्य होते? बिलकुल, निश्चितच. आज गणपतीचा एक 10 दिवसाचा हा सोहळा आणि गणपती आपले अग्रदेव आहे. त्या म्हणते कोणत्याही संकल्पाची शुभकामना करायची असेल तर गणपतीची परवानगी घ्यावं लागतं. ती परवानगी घेऊनच मी आज सुरुवात चालू केलेली आहे आणि सुरुवात चांगली आहे. मला प्रत्येक ठिकाणी पश्चिम नागपुराच्या सर्व क्षेत्रामध्ये जगदीशनगर, गंगानगर हो झोपडपट्ट्यामध्ये मी जाऊन आपला त्यांचा गणपतीच्या त्या मंडळाला भेट देऊन आशीर्वाद मागत आहे. जनता मला सगळीकडून आशीर्वाद भरभरून देत आहे. पक्ष उमेदवारी देईल याची काही नेत्यांनी शब्द दिला, कोणी शाश्वती आहे? पक्षाचं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे. आम्ही पार्टीमध्ये काम करतो आहे आणि पश्चिम नागपुरामध्ये जो पोकळी निर्माण झाली, आज इथे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलेला आहे. त्यामुळे एक कार्यकर्त्याला उत्साह मी सातत्याने 5 वर्षामध्ये त्याच्या भरत आहे. त्यांची कुठे मी कमी पडू देत नाही आहे. त्यामुळे पार्टीचा माझे प्रोत्साहन दाते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जो निर्णय देईल तो निर्णय मला मान्य राहील. मी पार्टीसाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून इथे आहो. सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार जे आहेत ते गणेशोत्सवाच्या या दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतात. एक प्रकारे गणेशोत्सवात निवडणुकीची जोमात तयारी सुरू आहे असंही म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.